हॅलो, गुड मॉर्निंग. आज सकाळीच लवकर उठले होते आणि आजची सगळी कामे मी पटापट आवरून घेणार आहे, कारण आज मला जायचं होतं राहत्याला. कारण आज प्रीतलताईंचा बड्डे आणि त्यासाठी मला डेकोरेशनचं पण काही सामान आणायचं होतं आणि माझा एक ड्रेस आहे तो पण मला शिवायला टाकायचा होता टेलरकडे. म्हणून मग सकाळची सगळी कामे लवकर आवरून घेतली, काही व्हिडिओ पण शूट नाही केला. आणि दुपारी आवरल्यावर राजविकाला झोपी लावलं, कारण ती मागे लागते मग. आणि दुपारी ऊन असतं आणि खूप चिडचिड करते, खूप वैताग पण देते मग गाडीवर तिला नेलं तर. मग तिला घरीच झोपी लावलं आणि मी आणि वर्षा राहत्याला गेलो. तिथून आल्यावर तिला कळालं, तोपर्यंत झोपेतून उठली होती की मी बाहेर गेले होते, मग रडत होती. मग धनराजने आणि मी दोघांनी मिळून डेकोरेशन केलं. मी काय फक्त बलून वगैरे लावून दिले होते, त्याला मदत केली, बाकी त्यानेच केलं होतं सगळं. अशी कामे करण्यात धनराज खूप एक्सायटेड असतो. आता उद्या एकच दिवस राहिला त्याच्या सुट्टीचा, मग तो पण हॉस्टेलला जाईल. मला तर 2-3 दिवसापासूनच करमत नाही, कारण तो हॉस्टेलला जाणार म्हणून. कारण दिवाळीची अगदी महिनाभर सुट्टी असते त्यांना. एवढ्या दिवस राहिला मग जवळ आणि मग त्याची सवय लागते आणि पुन्हा जायचं असलं की मग करमत नाही अजिबात. तो गेल्यानंतर पण 2-3 दिवस करमत नाही अजिबात. राजविका लहान आहे, पण धनराजची मला अगदी छोट्या छोट्या कामांमध्ये मदत असायची. त्यामुळे तो गेला हॉस्टेलला की मला 2-3 दिवस तर अजिबातच करमत नाही. मग संध्याकाळी त्याच्या आवडीची चिकन बिर्याणी बनवली होती, कारण त्याला बिर्याणी पण खूप आवडते. बिर्याणी बनवत असताना मला येऊन बोलत होता की आई, तुझ्या हातचीच बिर्याणी मला फक्त आवडते, बाकी मग विकत आणली तरी मला आवडत नाही. त्यानंतर जेवण आधी करून घेतले आणि मग बड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही. मग माधुरीन ते तिकडून आले, माधुरी, वर्षा, हेमंत, आणि मग ताईंचा बड्डे सेलिब्रेट केला. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर पण बऱ्याच वेळ आम्ही गप्पा मारत होतो. असे छोटे छोटे क्षण एकत्र साजरे केले तरी खूप छान वाटतं. त्यानिमित्ताने सगळे एकत्र पण येतात. Where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills the velvet dark, patterns leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. तर असा होता माझा आजचा दिवस. उद्या धनराजची शेवटची सुट्टी, तर मग त्याची सगळी तयारी उद्याच करून ठेवायची, कारण परवा त्याला सोडवायला जायचं हॉस्टेलवर. तर भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.